नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचे वृषाली होनराव या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण स्पेसिफिकली भेटत आहोत ते आरोग्य विभागाच्या ज्या भरती आहेत त्याच्यात गट क गट ड चे अनेक पद भरण्यात येणार आहे. त्यापैकी एक सगळ्यांना आवडणारं आणि सगळ्यात ल्युक्रेटिव्ह असं पोस्ट आहे ती म्हणजे आरोग्य सेवक. आता पुरुषांसाठी जी ही पदं आहेत याच्यामध्ये काही क्रायटेरिया चेंजेस झाला होता. एक साधारण 15-20 दिवसापूर्वी आपल्यापर्यंत ती न्यूज आलेली होती. तर फक्त 12वी पास आणि ते पण विज्ञान शाखेतून जे पास आहेत सायन्स मधून, तर त्या लोकांनाच घेणार आहेत अशी ही पोस्ट आहे. ठीक आहे. ह्याच्या आधी ही भरती झाली होती, IBPS द्वारे ही भरण्यात आलेली होती. त्यावेळेस 10वीच्या आधारे आरोग्य सेवकाची भरती झालेली होती. ओके. परंतु आता हा क्रायटेरिया चेंज होऊन 12वी असा आलेला आहे. सो आपण ह्याच्याबद्दल सगळं बघणार आहोत की जाहिरात, परीक्षा पद्धत, वेतन, अभ्यासक्रम, नियोजन, कागदपत्र अशी संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला मी इथे तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे. ओके. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्कीच सेशनला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. राईट. चला आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचं काय आहे. तर खूपसे छोटे छोटे चेंजेस होते आरोग्य सेवक ह्या पदामध्ये झालेले, त्याच्याबद्दल आपण बघूया. तर सगळ्यात महत्वाची ह्याची निवड प्रक्रिया बघा कशी होणार आहे. ओके. हे आहे निवड प्रक्रिया कशी असेल. तर बघा सगळ्यात महत्वाचं प्रमोशनच्या द्वारे याच्यातली 25% पदं भरण्यात येणार आहे. हे बघा, हे जे आपण दिलंय ना, दिस इज प्रमोशन आणि या प्रमोशन मार्फत 25% पदं भरण्यात येणार आहेत. आणि स्पर्धा परीक्षा, ओके, आणि ही पण स्पर्धा परीक्षा कुठची होणार आहे तर सरळ सेवा. ओके. सरळ सेवेमार्फत ह्याचे 75% पदं भरण्यात येणार आहे. ओके. सरळ सेवेमार्फत 75%. आता गेल्या वेळेस ही परीक्षा IBPS ने घेतली होती. जिल्हास्तरीय जी पदं भरल्या जातात ग्रामीण स्तरावरची ती सगळी IBPS द्वारे भरण्यात आलेली होती. तर बघा, जे 25% प्रमोशनद्वारे होणार आहे त्याचा काय आहे म्हणजे पात्रता निकष काय आहे तर 12वी पास त्यांनी दिलेला आहे. 3 वर्षाचा परिचर म्हणून अनुभव पाहिजे आणि नागपूरचा MPW चा कोर्स आहे, बहुउद्देशीय आरोग्य सेवक कोर्स, हा त्यांनी पास केलेला असला पाहिजे. मग ते 25% प्रमोशन मध्ये येतात. आता आपला जो मेन फोकस आहे तो सरळ सेवेमार्फत होणार आहे. याच्यात काय झालं, पहिले 10वीच्या आधारे होतं, आता 12वीच्या आधारे आहे. ओके. तर वय तर कमीत कमी 18 असावं आणि 38 हे कशासाठी असणार आहे ओपन साठी आणि 43 हे काय असणार आहे कॅटेगरीसाठी. ओके. आता कॅटेगरी SC, ST, OBC, EWS, SCBC सगळे आले. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि दिव्यांग यांच्यासाठी क्रायटेरिया 45 असू शकतो. ओके. त्यामुळे इथे 43, 45 हे कमेंट करून ठेवते, म्हणजे अर्ज करण्याच्या दिवशी आपण या एज क्रायटेरियामध्ये पाहिजे. ओके. दुसरं, शैक्षणिक पात्रता 12वी पास, कुठून विज्ञान शाखेतून 12वी पास झालेली असली पाहिजे आणि एवढ्या आधारावर तुम्ही परीक्षा द्या. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ओके 3 अटेम्प्ट मध्ये MPW चा जो डिप्लोमा कोर्स आहे नागपूरचा तो झाला पाहिजे. पोस्ट निघाल्यानंतर तुम्हाला करणं आवश्यक आहे, म्हणजे चालणार आहे, अनिवार्य. बघा, बहुउद्देशीय आरोग्य सेवक कोर्स नागपूर कधी तर पात्र ठरल्यानंतर 3 प्रयत्नात उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आणि MSCIT लागणार आहे. ठीक आहे. काय आहे बघा, MSCIT चे. सो दिस इज व्हेरी नॉर्मल. आपण ज्या सगळ्या इतर परीक्षा करतो ना तो, फक्त इथे काय झालेलं आहे, मागच्या वेळेस जी परीक्षा 10वीच्या आधारे होती ती आता इथे 12वी आणि तेही विज्ञान ह्याच्या आधारे करण्यात आलेली आहे. क्लिअर आहे. बघा ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यांना जो वाटतं MPW चा जो कोर्स करायचा आहे तर तो आधी करायचा का, नाही, तुमची निवड झाल्यानंतरही तुम्ही तो केला तर चालणार आहे. क्लिअर. ओके. चलो पुढे जाऊया आपण आता. ह्याचं वेतन बघा, ह्याचं वेतन जे आहे ना मित्रांनो, तलाठ्याच्या इक्वल म्हणजे S1 च्या ह्याच्यात आहे, साधारणपणे 26,000 ते 83,000 ही त्याची पे स्केल आहे. इनिशियली हातामध्ये 40,000च्या आसपास तुमचं मंथली वेतन सुरू होणार आहे. लक्षात येते, 40,000च्या आसपास. तुम्हाला वेतन म्हणजे का सांगावं लागतं, सगळ्यात महत्वाचं आपल्याला किती पैसे मिळणार आहे, एवढी मेहनत केल्यावर एवढे पैसे आणि ते पण कंटिन्यू, हे एक मोटिवेशन फॅक्टर असतं असं मला वाटतं. त्यामुळे वेतन पण इथे योग्य आहे. आता सगळ्यात महत्वाचं, हे सगळं मिळेल पण इम्पॉर्टंट काय आहे, अभ्यासक्रम काय आहे. ओके. तर ते व्यवस्थित समजून घ्या. ओके. बघा काय आहे, इथे असणार आहे 100 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासाठी असणार आहे 2 गुण, म्हणजे एकूण गुण झाले 200.
ठीक आहे. आता हे 100 प्रश्न 2 घटकांमध्ये विभागलेले आहे. पहिलं आहे अतांत्रिक घटक. ओके, अतांत्रिक घटक ह्याची चर्चा आपण ऑलमोस्ट सगळ्याच व्हिडिओमध्ये करतो. ओके, आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे तांत्रिक घटक. तर हे जे तांत्रिक घटक आहेत तर त्याचा सिलेबस आरोग्य सेवकसाठी पूर्ण वेगळा आहे आणि ह्याचे एकूण 40 प्रश्न येणार आणि हे 80 गुणांसाठी असणार आहे. जसं बघा तलाठीला सगळं अतांत्रिकच आहे. ओके, पण ग्रामसेवक जे आहे ग्रामसेवकाला सुद्धा 40च प्रश्न हे तांत्रिक घटकातले आहेत. राईट. आता अतांत्रिक घटक आपला कोणता आहे तर इथे लक्षात ठेवायचं, इथे आपल्याला असणार आहे 60 प्रश्न 120 गुण. ओके, मग आता हे 60 प्रश्न कसे येणार आहेत तर लक्षात घ्या, मराठी 15, इंग्रजी 15, GKGS 15 आणि मॅथ्स रिझनिंग 15. ओके, हे जे घटक आहे अतांत्रिक हा आपल्याला ऑलमोस्ट सगळ्याच परीक्षांना कॉमन आहे बघा. ओके, आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये, हा सुद्धा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घ्या. ओके, तांत्रिक घटका अतांत्रिक आणि तांत्रिक. आता तांत्रिक घटकाचा सिलेबस 40 गुणांसाठी जी मागची परीक्षा झाली होती ज्याला पात्रता 10वी होडी होती आणि त्या 10वी मध्ये विज्ञानाविषयी असला पाहिजे असं होतं. तर असं म्हटलं जातं, म्हणजे IBPS द्वारे तो पेपर झाला होता आणि त्या पेपरमध्ये एक तर IBPS चे पेपर बाहेर येत नाही तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आपल्याला अंदाज लावणं कठीण आहे. परंतु त्यांनी काय केलेलं, 10वीचा भाग 1 आणि भाग 2 विज्ञानाची जी पुस्तकं होती तर त्या पुस्तकाचा सिलेबस एंटायरली दिलेला होता आणि त्याच्यापेक्षा थोडेफार घटक प्लस मायनस मध्ये होते पण मॅक्सिमम तोच सिलेबस होता. ओके, सो तोच सिलेबस आताही असेल. आता 12वी विज्ञान केलेला आहे त्यामुळे आता आपल्याकडे नेमकं कन्फर्मेशन नाहीये, मग काय करायचं तर 11वी 12वीची स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत, फक्त त्याचा एक निगेटिव्ह पॉइंट असा आहे की ते मराठीत नसून इंग्रजी माध्यमातूनच उपलब्ध आहे. त्यामुळे जे कोणी सेमी इंग्लिश मध्ये तुम्ही शिकलेले असाल तर टेन्शन घेऊ नका आणि तुमचा 11वी 12वीचा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो, मॅथ्सचं नाही पण बायो हे जे घटक आहेत ना ह्याची पुस्तकं जपून ठेवा. लक्षात येते, ती जपून ठेवा म्हणण्यापेक्षा जर का असतील तर ती प्रॉपरली वाचायला चालू करा आणि स्टेट बोर्डाच्या पुस्तकांवर जास्तीत जास्त फोकस ठेवा. ओके, आता आपण बघूया तांत्रिकचा सिलेबस काय काय. ओके, बघा इथे आणलेला आहे जो म्हणजे हा सिलेबस मध्ये ऍडिशन होईल, सबस्क्रिप्शन काही होणार नाही. ओके, काय काय बघा, ग्रॅव्हिटेशनचे म्हणजे जे सूत्र आहेत सगळे. ओके, E=mc², ते इथून गणित येऊ शकतात. ओके, सूत्र येऊ शकतात म्हणजे ते सगळे सायंटिस्ट कोणी कोणता शोध वगैरे लावला ते सगळं आहे. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, कार्बन कंपाऊंड, स्पेस मिशन. ओके, नेक्स्ट बघा लेन्सेस आहेत, हेरिडिटरी अँड इव्होल्युशन आहे, लाईफ प्रोसेस, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, अॅनिमल क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल्युलर बायोलॉजी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. हे जे चॅप्टर्स आहेत हे ऑलरेडी 10वीच्या पुस्तकातलेच आहेत. ठीक आहे, तुम्हाला आता 12वी क्रायटेरिया आल्यामुळे मी वारंवार ती गोष्ट सांगते, 11वी 12वीचे स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचा. आणि आता नेमकी कोणती पुस्तकं वाचायची असं कन्फ्युजन असेल तर फिकर नॉट आपलं ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये मी एक स्टेट बोर्ड असं एक टाइल्स टाकलेली आहे, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. ओके, स्टेट बोर्ड असं एक आपण टाकलेले, त्याच्यामध्ये सगळी आवश्यक वाचण्यासाठी इम्पॉर्टंट हे बघा बुक्स आणि नोट्स असं एक सेक्शन आहे, तिकडे क्लिक करा. त्याच्यामध्ये सायन्स स्टेट बोर्ड मध्ये जा. ओके, आपण 6वी 7वी 8वी 9वी 10वी ची दोन्ही पुस्तकं आणि 11वी 12वीची जी पुस्तकं आहे ते मी तिथे अपलोड करून ठेवते. सो ही पुस्तकं आवर्जून तुम्ही वाचा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. समजलं, आवर्जून ही पुस्तकं कव्हर करा. आणि ह्याच्या पलीकडे म्हणजे अजून सायन्सचं काय करायचं असेल तर हे आपल्याला ज्या वेळेस जाहिरात येईल, ऍडव्हर्टाइजमेंट येणार त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार. पण आपलं बेसिक प्रिपरेशन फिक्स पाहिजे. एक गोष्ट डोक्यात ठेवा, 60 प्रश्न हे सगळीकडे कॉमन आहेत त्यामुळे ते स्ट्रॉंगच करून ठेवायचे. आणि एकदा ऍड पडली, एकदा कन्फर्मेशन झालं की हा एवढा सिलेबस आहे की फक्त अतांत्रिक घटकांचा अभ्यास करायचा, असं तुमचं योग्य नियोजन असलंच पाहिजे. समजते? ओके, आता बघा, येस तुमचा हाच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपल्याकडे सध्या 2 बॅचेस आहेत. मी मराठी व्याकरण GK GS ची मुलाधार अशी बॅच आहे.
26 जानेवारी निमित्त म्हणजे 25, 26 आणि 27 जानेवारी या 3 दिवसाला मी 26% डिस्काउंट आणलेला आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर भारत 26 भारत 26 हा कोड तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तुम्हाला 26% डिस्काउंट अवेलेबल करून दिलेला आहे. ठीक आहे. या दोन्ही बॅचेस तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणार. का बघा जीकेजीएसची जी बॅच आहे ना बाळांनो, ही या बॅचचं वैशिष्ट्य काय माहितीये, तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असाल राज्यसेवेचा तर 10-15% तुम्हाला याचा फायदा होतो. कंपल्सरीच आहे. कंबाईनचा अभ्यास करत असाल तर जवळजवळ 25 ते 30% परीक्षेमधले घटक हे इथून कव्हर होतात. आणि नेक्स्ट आपल्या सरळ सेवा जे आहे तिथे जवळजवळ 50 ते 55, 60% म्हणाला तरी चालेल स्टेट बोर्डातूनच कव्हर होतो. बेसिक नॉलेज तुमचं पक्क असलं पाहिजे आणि त्या अनुषंगानेच ह्या दोन्ही बॅचेस आहे. मराठी व्याकरणाची बॅच ही सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी मी तयार केलेली आहे. ऍप डाउनलोड करा, फ्रीचे डेमोचे काही लेक्चर्स आहेत ते पहा, आवडली तर बॅच जॉईन करा. आणि इथे मी लाईव्ह सांगते, तुम्हाला तुमची बॅच आवडली नाही, तुम्ही घेतली आणि असं वाटलं नाही आवडली, मी तुमची अख्खी फीज रिटर्न करेन. डन. ओके, सो लेट्स गो. आता परीक्षा रिक्त जागा ह्या बऱ्यापैकी आहेत, म्हणजे अप्रॉक्सिमेटली माझ्या माहितीप्रमाणे 250+ इथे आकडा आहे. ओके, जाहिरात एमपीएससी किंवा परीक्षा एमपीएससी किंवा आयबीपीएस द्वारे घेतल्या जाईल आणि ह्याची जी जाहिरात आहे ही येत्या फेब-मार्च मध्येच अपेक्षित आहे. आता मी फेब-मार्च का म्हटलं, आता इलेक्शनचा दौर चालू आहे, तो इलेक्शन मॅटर क्लिअर होऊ द्या, त्यानंतर ह्याची ऍड येणार आहे. एमपीएससी घेईल किंवा आयबीपीएस घेईल, आपल्याला ह्याच्याबद्दल अजून काही क्लॅरिटी आलेली नाही. रिक्त जागा मी तुम्हाला सांगितलं मॅक्सिमम आहेत, पदोन्नती आणि ह्याच्याद्वारे ज्या भरल्या जाणार आहेत ते. आणि परीक्षा जी आहे ती 1 दिवसाचीच असते. जर का ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली म्हणजे ही आयबीपीएस वगैरे झाली तर लक्षात ठेवा फॉर्म भरल्यानंतर 40 ते 45 दिवसात परीक्षा होऊन जाते. त्यामुळे जे लोकांना वाटतं ना की आम्ही क्लासवाले खूप पैसे कमवण्यासाठी वगैरे तुम्हाला सांगतो, काहीही म्हणजे असे भ्रम पाळू नका. ओके, पैसा हा जगण्याचा एक आधार आहे बाळांनो. ओके, पण नंतर आहे ना, ज्यावेळेस खरंच 40 दिवसामध्ये एवढा होणार आहे का अभ्यास? नाही ना. कॉमन सेन्सली विचार करा. ओके, आणि समोरचा किती कमवतो ना हे मॅटरच नाही केलं, आपल्याला तेवढ्या पैशामध्ये किती मूल्य शिक्षण मिळत आहे ना ते पाहावं. ओके, अर्थात बघा लक्षात घ्या, पेला अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे हे बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. ओके, त्यामुळे ज्याला रिकामा दिसतो त्याने रिकामा बघावा, ज्याला भरलेला दिसतो त्याने भरलेला बघावा. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा, नकारात्मक शक्तींना भटकू पण देऊ नका जवळ, असे लांब ठेव. ओके, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. नियोजन तुम्हाला सांगते, ह्या अभ्यासाचा तुम्हाला म्हणजे आरोग्य सेवकचा अभ्यास करणारे बघा, एकतर आहे ना मेरिट कमी लागली होती आणि खूप लोकांनी कमी अभ्यासामध्ये याच्या पोस्ट काढलेल्या मी पाहिलेल्या आहेत. ओके, नियोजन तुमचं असंच पाहिजे, 60 आणि 40 आहे, बरोबर आहे. सो तुम्हाला लक्षात घ्या, मी प्रत्येक व्हिडिओ सांगितलेले आहे 6 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 6 तास आणि क्लास करणं, युट्यूबवरचे व्हिडिओ बघणं म्हणजे अभ्यास नाही. 6 तास सेल्फ स्टडी इज इम्पॉर्टंट. ओके, मग ह्याच्यामध्ये काय करायचं असतं लक्षात घ्या, 4.5 तास हा जो वेळ आहे हा तुम्हाला या 4 घटकांना द्यायचा आहे. म्हणजे कोणाला द्यायचा आहे? अतांत्रिक घटक. ओके, अतांत्रिक घटक. आणि तुम्हाला रोजचा 1.5 तास हा तांत्रिक घटकाला द्यायचा आहे. आता तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करता किंवा तुम्हाला ह्या नियोजनामध्ये काय मदत हवी असेल तर प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी आणि माझ्याशी बोला, मग आपण अजून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करू शकतो. लक्षात आलंय? सो हे बघा, आता मी इथे थांबत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब मित्रमैत्रिणींमध्ये करा. तुमचे काही कमेंट्स असतील, काही डाऊट्स असतील तर ते करा. आणि फ्रस्ट्रेशन नका टाकू की एवढेच येतात आणि हेच क्लासेसवालेच अँड ऑल. आम्हाला काही नाही, आम्ही तुम्हाला अवेअरनेस करतो, तुम्हाला पॉझिटिव्हिटी देतोय. ओके, एवढं बघितलेलं आहे की परीक्षा खूप फास्ट होते, रिक्रुटमेंट खूप फास्ट होते आणि नंतर ना हातात पस्तावल्याशिवाय काहीच राहत नाही. सो ती स्टेज स्वतःची आणू नका, कार्यरत राहा. जो स्पर्धा परीक्षा करतो ना तो आहे ना, कधी येईल कधी येईल कधी येईल ह्याची वाट नाही बघत, कधीही येऊ दे मी तयार आहे असा असतो. सो तुम्ही पहिल्या कॅटेगरीत आहात की दुसऱ्या कॅटेगरीत आहात हे तुम्ही तुमचं डिसाईड करा. आले लक्षात? सो आता मी थांबते. बाय बाय, टेक केअर. ऍप डाउनलोड करून 26% ऑफरचा लाभ घ्या. ठीक आहे. जय हिंद.